छगन भुजबळ लक्ष्मण हाकेंना असे काही बोलले की आता लक्ष्मण हाके थेट चळवळीतूनच बाहेर पडणार आहेत. काल रात्रीपासून एक बातमी येते आणि ती बातमी म्हणजे लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार. आणि छगन भुजबळ नेमकं लक्ष्मण हाकेंना असं काय बोललेले आहेत की ज्यामुळे लक्ष्मण हाके आता चळवळ थेट सोडणार आहेत. आणि चळवळ नेमकी कोणती होती की ती सोडणार आहेत. आणि लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांच्यातला संघर्ष आता पुढे का आलेला आहे. छगन भुजबळांना वाटतंय का लक्ष्मण हाकेंनी आपल्याला साइड बाय साइड केले, लक्ष्मण हाके पुढे येत होते, लक्ष्मण हाके कुठेतरी ओबीसीचा नेता म्हणून पुढे येत होते म्हणून छगन भुजबळ हे नाराज होते का आणि म्हणूनच लक्ष्मण हाकेंना साइड करण्याचं काम छगन भुजबळांनी केलंय का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला थोडक्यात बघायची या व्हिडिओमध्ये. नमस्कार, रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, आपल्याला माहित आहे ज्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटील यांची उपोषण चालू झाली आणि एक प्रकारे मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण मिळावे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी लढा दिला किंवा उपोषण केली. मात्र त्याचाच आधार घेऊन लक्ष्मण हाके निर्माण झाले आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला त्यांनी विरोध करायला त्यावेळेस पासून सुरुवात केली. आणि एक प्रकारे त्यांनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीला भरघोस असा प्रतिसाद सुद्धा मिळाला म्हणायला हरकत नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मण हाके जायचे, ज्या ज्या ठिकाणी बैठका राहायच्या, त्या त्या ठिकाणी लोक ही जमलेली असायची आणि लक्ष्मण हाकेंना एक प्रकारे प्रतिसाद द्यायचा. कुठेतरी वाटत होतं की लक्ष्मण हाके हा ओबीसीचा नेता म्हणून, आता तरुण नेता म्हणून पुढे येतोय की काय, असं वाटायला लागलं. आणि सगळ्यामध्ये एक प्रकारे लक्ष्मण हाकेंची प्रतिमा जी होती ती कुठेतरी ओबीसी मध्ये चांगली बनली. मराठ्यांच्या विरोधात जरी असले, बोलत जरी असले, तरी त्यांच्या त्यांच्या समाजाला किंवा ओबीसी समाजाला ती अतिशय प्रिय आहेत असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. आणि काल जे काही व्हिडिओ आले धनगर बांधवांचे काही, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंना वेगवेगळ्या प्रकारचे बोलले. मात्र त्याच्या आधी आपण जर पाहिलं तर ओबीसी समाजातील लोक हे लक्ष्मण हाकेला चांगलंच म्हणत होते आणि कुठेतरी सपोर्ट किंवा पाठिंबा त्यांचा लक्ष्मण हाकेंना होता. आणि आता हे सगळं जरी झालं तरी छगन भुजबळांच्या मनामध्ये एक कुरकुर नेहमीच राहत असेल. ती कुरकुर म्हणजे लक्ष्मण हाके ओबीसीचा नेता म्हणून पुढे येतोय आणि आता आपलं काय होणार. कारण छगन भुजबळ एकमेव असं नाव होतं की ओबीसीचा नेता, आणि आता मात्र ओबीसीचा नेता म्हणायला लागलं की बरेच नाव यायला लागले. त्यामुळे लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील किंवा वेगवेगळे जे जुने नेते, ते जुने नेते तर लांबच, मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ह्या दोन नावांनी छगन भुजबळांना मोठी अडचण निर्माण केली होती. कारण छगन भुजबळांचं वर्चस्व जर कोणी कमी करू शकत होतं, छगन भुजबळांचं नेतेपण जर कोणी कमी करू शकत होतं आणि जर याच्यामध्ये कोणी जर पुढे येत होतं तर ते म्हणजे लक्ष्मण हाके होते. आणि लक्ष्मण हाकेला साईड करण्याचं काम स्वतः छगन भुजबळांनी आता या सभेमधून किंवा या सगळ्या गोष्टीमधून केलेलं आहे. पाठीमाग जो काही एल्गार मेळावा जे बॅनर छापले त्याच्यावर मात्र कुठलाही लक्ष्मण हाकेचा फोटो नाही, त्यांना कुठलंही निमंत्रण नाही. विचार करा, एवढी मोठी चळवळ आहे, एवढा मोठा नेता फिरतोय, लक्ष्मण हाके सारखा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात फिरतोय, गावोगावी जातय आणि गावोगावी जाऊन सुद्धा त्या माणसाला साईड केलं जाते. फक्त का तर त्यांचं वर्चस्व ह्यांच्याकडे येईल. म्हणजे पाठीमागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की धनगरांकडे वर्चस्व, धनगरांकडे नेतेपद येते, धनगरांकडे ओबीसीचं नेतृत्व येते, म्हणून आता हे वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलेत, असा लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र ते चुकीचं होतं, कारण ते वर्चस्वाची लढाई नाहीच. एका समाजासाठी कुठेतरी लढतायत आणि समाजाचं देणं घेणं त्यांना आहे, म्हणून अशा गोष्टीसाठी हे दोन्ही नेते लढतायत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मात्र छगन भुजबळांनी हे सगळं केलंय आणि याच्यामुळेच लक्ष्मण हाके हे चळवळीतून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे. काल एक भावनिक पोस्ट केली आणि त्या पोस्ट नुसार सांगितलेलं आहे की मी आता या चळवळीतून बाहेर पडू इच्छितो, लवकरच मोठा निर्णय घेणार आहे आणि लवकरच मोठा निर्णय घेऊन मी आता ओबीसी समाजाला जे काही लढत होतो ओबीसी समाजासाठी ते आता लढणं मी बंद करणार, असं सुद्धा त्यांच्या ह्याच्यातून दिसत आहे. म्हणजे एखाद्या नेत्याला नाराज करून एखादा नेता जर पुढे येत असेल, एखाद्या नेत्याला नाराज करून जर एखाद्या नेत्याचं वर्चस्व कमी होत असेल असं त्याला वाटत असेल तर छगन भुजबळांनी हे करायला पाहिजे. कारण लक्ष्मण हाके सारखा माणूस, तरुण नेता पुढे येतोय तर त्याला पुढे येऊ द्यायला पाहिजे होतं आणि कुठेतरी त्याला पाठिंबा देऊन लक्ष्मण हाकेंना
सगळ्या काही गोष्टी पुरवून हे सगळं चळवळ हे जी चालू ठेवायला पाहिजे होती, कारण ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न जर ओबीसी मिटला नाही तर पुढे काय होणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंच्या या संघर्षाबद्दल? कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.